रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सेलू तालुक्यातील कायदे तज्ञ ॲडव्होकेट विष्णू डोले यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, सर्वप्रथम रिपब्लिकन आवाज मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. वकिली क्षेत्रामध्ये येण्याचा आपल्याला छंद कसा लागला? अमोल दादा, आपल्याला जवळ आठवतं, जवळपास 17 वर्षापूर्वी एक खैरलांजीचं हत्याकांड त्या ठिकाणी झालेलं होतं. एक संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं, बलात्कार झाले, खून झाले आणि न्यायाच्या प्रतीक्षेत न्यायाची भीक मागत त्यासाठी आपण वेगवेगळी आंदोलन त्या ठिकाणी, मोर्चे असतील, आंदोलन असेल, सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न केला. पण आपण जे आहेत ते न्यायालयाच्या ठिकाणी मात्र आपल्याला आपली बाजू भक्कमपणे मांडता आली नाही. जे कोणी सरकारी वकील किंवा विशेष सरकारी वकील त्या ठिकाणी अपॉइंट केले होते ते कुठेतरी कमी पडले. त्या खटल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी कुठेतरी कमी पडले, ही भावना मनाशी रुजून होती. आणि त्याचप्रमाणे केवळ खैरलांजीच नाही तर खेडोपाडी आणि महाराष्ट्रात इतर अनेक ठिकाणी दलितांवर होणारे अन्याय अत्याचार आहेत, परंतु ते अन्याय अत्याचार त्यांना कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी कमी पडत असल्यामुळे ते न्यायालयापर्यंत टिकू शकत नाहीत. आणि म्हणून आपण जर वकील झालो तर वकिलीच्या माध्यमातून अशा जे काही पीडित लोक आहेत त्यांना आपण सहकार्य करू शकू, एक सामाजिक उत्तरदायित्व आपण आपलं निभवू शकू, अशा एका उदात्त हेतून मी वकिली क्षेत्र निवडलेलं आहे. न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये भैयालाल होतनागे यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, पण त्या कुटुंबाला अजून नाही मिळाले. त्याची पुढचे काय होऊ शकतं बघा? अशा खटल्यामध्ये खरं तर इतकं निर्गुण हत्याकांड झाल्याच्या नंतर त्या गावाला जे आहे त्या गावाला शांतता, महात्मा गांधी शांतता पुरस्कार दिला जातो. म्हणजे आणखी त्या गावाला असे हत्याकांड करण्यास प्रोत्साहित केलं जातं, हा वेगळ्या अर्थाने त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा मेसेज महाराष्ट्राने पुरोगामी म्हणलं जाण्या महाराष्ट्राने काय घ्यायला पाहिजे, म्हणून जे शासनात बसलेले लोक आहेत त्यांचंच त्या खटल्यामध्ये विशेष असं लक्ष नाही किंवा त्यांनी विशेष मुद्दामून त्याकडे गांभीर्याने घेण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून त्या काही लोकांची सुटका झालेली आहे. परंतु अजूनही जर प्रयत्न आपण न्यायालयाच्या माध्यमातून केला तर त्या ठिकाणी त्या पीडितांना न्याय मिळू शकतो. अमोल, मी जवळपास 2012 साली वकील झालो आणि त्यापूर्वीपासूनच विद्यार्थी दशेपासूनच ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नाशिक येथे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी असेल किंवा वसतिगृहाचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक प्रश्न असतील, त्या प्रश्नावर विद्यार्थी दशेतच आम्ही वेगवेगळी चळवळी, आंदोलनं उभारली होती. परंतु आपल्याला खरं तर अगोदर आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवावा लागतो. बाबासाहेब जसे म्हणतात की जो उपाशी कार्यपोटी काही चळवळ किंवा आंदोलन होऊ शकत नाहीत, म्हणून अगोदर आपण पोटा पाण्याचं साधन म्हणून वकिली व्यवसाय आणि त्यासोबतच वकिलीच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी वेगवेगळे आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारली आहेत. गायरान जमिनीचे प्रश्न असतील, स्मशानभूमीसाठी केलेले प्रश्न असतील किंवा घरकुलासाठी केलेले आंदोलन असतील किंवा अन्याय अत्याचाराच्या जे झालेले आहेत त्यांचा आवाज उचलण्यासाठी केलेले वेगवेगळे आंदोलन, म्हणजे रस्त्यावरच्या आंदोलनापासून ते न्यायालयापर्यंतच्या आंदोलनापर्यंत वेगवेगळी आंदोलनं केली. आणि या आंदोलन करत असताना माझ्यावर वैयक्तिक, माझ्या सहकाऱ्यांवर अनेक केसेस झाल्या, हद्दपारीच्या कारवाई झाल्या. एक आमचा सहकारी जो आहे राहुल जाधव, हा हद्दपार झालेला आहे. माझ्यावर सुद्धा हद्दपारीचा प्रस्ताव त्या ठिकाणी 2दा प्रशासनाने दाखल केला आहे. मग अशा अडचणी सुद्धा आम्हाला सामोरं जावं लागतं, परंतु त्याला सामोरे जाऊन सुद्धा जे आपली जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी, ती निभावण्याचा आम्ही प्रयत्न कसोशीने करत असतो. खरं तर ज्या विधवा आहेत, विधवा परित्यक्त्या महिला असतील किंवा माजी सैनिक असतील किंवा दुर्बल घटक असतील, दारिद्र्य रेषेखालील लोक असतील किंवा मागासवर्गीय लोक असतील, अशा किंवा महिला असतील, अशा ज्या लोकांना जे आहे ते कायद्याच्या माध्यमातून विधी सेवा ही एक वेगळी सर्व्हिस म्हणजे न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू असते आणि त्यांना मोफत वकील पुरवला जातो. त्यांना कोर्ट शुल्क जे असतं, न्यायालयीन कोर्ट फी सुद्धा त्यांना माफ केलेली असते आणि त्यांना शासनाच्या वतीनं वकील देऊन त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवण्याचं काम करता येत असतं. तसा एक किस्सा सांगायला गेलं तर मी देवळा पुनर्वसन, आता या गावासाठी स्मशानभूमीचं आंदोलन केलं होतं. त्यापूर्वी एक गायरान जमिनीचं आमचं धामणगावचं आंदोलन झालेलं होतं. एक 7 दिवसाचं उपोषण आम्ही केलं. त्यानंतर जे देवळा पुनर्वसन या गावासाठी त्या गावातील लोक माझ्याकडे आले की बाबा आम्हाला स्मशानभूमी नाही आणि तुम्ही जे आहे ते तुम्ही आम्हाला सहकार्य करा, मदत करा. आणि 7 दिवस अगोदर उपोषण केलेलं असल्यामुळे माझी
प्रकृती साथ देत नसली तरीही त्यांच्यासोबत उपोषणात त्यांच्या आंदोलनात सहभागी झालो. त्या ठिकाणी दडपण्याचा ते आंदोलन उपोषण उठवण्याचा प्रयत्नही झाला आणि एक खोटी केस दाखल केली आणि मग त्या ठिकाणी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आली, पोलिसांनी दबाव टाकला. तर जे लोक माझ्याकडे आले होते की आम्हाला मदत करा, की आम्हाला स्मशानभूमी नाही, 2-2, 4-4 किलोमीटर आम्हाला पावसाळ्यात प्रेत जाळण्यासाठी जावं लागतं. त्यातलेच काही लोक सरळ म्हणाले की आम्हाला काही स्मशानभूमी नाही पाहिजे, आमचा काही प्रश्न नाही. मग त्यावेळेस मनाला वेदना दुःख होतं की आपण कुणासाठी काम करत आहोत आणि अशी जर लोक काम करणाऱ्या व्यक्तीला सोडून अर्धवट सोडून जात असतील तर आपल्याला काम करण्याचं बळ तरी कसं येईल, अशी एक खेदजनक आठवण आहे. परंतु त्यालाही बाजूला सोडून आपलं काम जे आहे ते आपण अविरत चालू ठेवलेलं आहे. तर लांब असो जवळ असो कुठलाही विचार न करता स्वखर्चाने तुम्ही सगळी धावपळ करता. हो. ती धावपळ कशा प्रकारे असते? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांचा मुलगा आहे, आपण नेहमी म्हणत असतो भाषणामध्ये बऱ्याच वेळा की राजरत्न याला औषध म्हणजे बरेचसे मुलं बाबासाहेबांचे जे आहेत औषधं वाचून मृत्यू पावलेले आहेत आणि राजरत्न याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या प्रेताला झाकण्यासाठी कपडा नव्हता, तेव्हा रमाबाई आंबेडकरांनी आपला जो साडी आहे किंवा आपलं जे लुगडं आहे ते फाडून त्याला त्या ठिकाणी झाकलेलं होतं. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या मोठ्या संख्येनं म्हणजे करोडोच्या संख्येनं लोकांना या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलेलं आहे, नोकऱ्या मिळत आहेत बाबासाहेबांमुळे. अशा करोडो लोकांवर त्यांचे इतके अनंत उपकार आहेत आणि आज जर आपण तेवढ्या बिकट परिस्थितीत बाबासाहेब सगळं करू शकतात. आज आपल्याकडे काही 2 पैशाची आर्थिक साधनं उपलब्ध आहेत, मग आपण का करू नाहीत? फार मोठ्या काही गोष्टी आपण बाबासाहेबांच्या पायाची धूळही आपण नाहीत, काही त्यांच्या नकाशाही बरोबरी करू शकत नाहीत, परंतु आपण खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न जेवढं होईल आपल्याच्याने तेवढं शक्य करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ही भावना ठेवून ती कामं मी करत असतो. असं जसं बघायला गेले की ग्रामीण भागामध्ये खेडोपाड्यामध्ये संविधानाची जनजागृती नाहीये. आता खरं तर संविधानाबाबत जनजागृती होणे ही तर महत्वाचीच गोष्ट आहे, परंतु त्यापेक्षाही संविधानाबद्दल जे आहे का गैरसमज खूप जास्त प्रमाणात समाजामध्ये आहे. मग तो समाज दलित समाज असेल, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, सर्वच समाजामध्ये जे आहे ते संविधानाबद्दल गैरसमज जास्तीत आपल्याला दिसून येतो. कारण एखाद्या वेळेस एखादी बलात्काराची घटना घडली तर काही म्हणणारे लोक काय म्हणतात, संविधानामुळे संविधान नसतं तर आम्ही याला ठेचून मारलं असतं, संविधानामुळे याला काही. आपण ते संविधानाचा आणि त्या बलात्काराच्या घटनेचा किंवा त्या गोष्टीचा काही संबंध नसतो. इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहिता 1860 नुसार त्या ठिकाणी त्यांना शिक्षेची तरतूद असते. तशा घटनेचा आणि संविधानाचा काही संबंध नसतो. संविधान म्हणजे मूलभूत हक्क, अधिकार आणि आपली कर्तव्य या संदर्भातला दस्तावेज म्हणजे संविधान आहे. मानवी मूल्याचा, मानवी जगण्याचा, मानवी गरजांचा, अधिकारांचा तो दस्तावेज आहे. तो त्याचा आणि या पनिशमेंट सारख्या गुन्हेगारी प्रश्नांचा संबंध येत नाही. परंतु जोपर्यंत आपल्याला आपले अधिकार कळत नाहीत, आपल्याला आपले कर्तव्य कळत नाहीत, संविधान म्हणजे काय, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पण त्यात काय लिहिलं हेच आपल्याला माहित नसेल तर आपण संविधान कसे वाचवणार आहेत? आता तुमच्या लक्षात येत असेल अमित भाऊ की आपण म्हणतो की संविधान को हात लगाने वाले के कलम हात कलम कर देंगे, म्हणजे संविधानाला हात लावून आम्ही सगळं देश जाळून टाकू किंवा आम्ही हे करू ते करू. मला सांगू या ठिकाणी सांगावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलेलं संविधान आहे ते कितीतरी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न झालेलाच आहे. आता आज आपण एक आंदोलन करत आहोत की कंत्राटीकरण आणि शाळांचं खाजगीकरण, राईट टू एज्युकेशन, मूलभूत अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा संविधानाने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे. परंतु तोच काढून घेण्याचा प्रकार या ठिकाणी शासनाच्या मार्फत चालला जात आहे. मुलांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला जात आहे. तो संविधानाने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे. म्हणजे संविधानाला बदलण्याचं काम नाही का? अशा कितीतरी त्यांचे जे काही नवीन नवीन कायदे येत आहेत, नवीन नवीन दुरुस्त्या येत आहेत, त्या माध्यमातून संविधान बदलण्याचा कार्यक्रम ते संविधानाला फक्त नावाला ठेवून त्या ठिकाणी बदलण्याचा कार्यक्रम ते करत आहेत. आणि म्हणून आपल्याला संविधान म्हणजे काय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून प्रयत्न होणं सुद्धा सामूहिक गरजेचं आहे. वकिली क्षेत्रामध्ये खरं तर वकिली क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात, वकिली क्षेत्रात आणि संपूर्ण वैयक्तिक आयुष्यात, सामाजिक आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा दुसरा कोणताच आदर्श माझ्या डोळ्यासमोर नाही. यापूर्वी जी काही आंदोलन आम्ही केली, रस्त्यावरची आंदोलन, त्या माध्यमातून एक लक्षात आमच्या चुका, आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आपण ज्या वेळेस काही प्रश्नासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतो त्यावेळेस आपल्यावर केसेस होतात. केवळ माझ्यावर केसेस झाल्या किंवा मला हे झालं म्हणून तो भाग वेगळा, परंतु जे काही पोरं आहेत, इतर मुलं आहेत सहकारी,
त्यांच्यावर केसेस होतात, हद्दपारीला सामोरं जावं लागतं, त्यांचं नुकसान होतं. आणि म्हणून आता त्या पद्धतीनं आंदोलन न करता एक वेगळ्या पद्धतीनं काही प्रशासनामध्ये राजकारणाच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून सत्ता करण्याच्या माध्यमातून शासनामध्ये जाऊन त्या पद्धतीनं आपल्याला कसं जाता येईल, प्रशासनात कसं जाता येईल, त्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचा प्रयत्न यापुढील काळात राहणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मराठवाडा विभाग हा मागासलेला विभाग म्हणून समजला जातो. कारण इथे जाती धर्माचा पगडा जो आहे तो खोलवर मनात रुजलेला असल्यामुळे येथील लोकांनी आपला विकास आपल्या हाताने थांबवलेला आहे. मुळात इथं एकत्र येण्यासाठी जात आणि धर्म हे थोडस अडसर या ठिकाणी ठरत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की संशोधनाची कमी, म्हणजे पाणी असेल किंवा जे काही औद्योगिक संस्था असतात, एमआयडीसी, पाणी, रोजगार याची जर निर्मिती या ठिकाणी मराठवाड्यासारख्या भागामध्ये झाली तर इथली जी मुलं आहेत ती पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी जाणार नाहीत असं मला वाटतं. म्हणून जर भविष्यात आणखी मला राजकारणाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली तर एमआयडीसी, उद्योगधंदे आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून इथं शेतमाल, जो कच्चा माल आहे तो भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतो. डाळी आहेत, कापूस आहे किंवा इतर कडधान्य आहेत, याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक इंडस्ट्री किंवा उद्योग कसा निर्माण करता येईल या दिशेनं प्रयत्न. आणि पाणी नदीजोड प्रकल्प, जो माझा एक स्वप्न आहे की नदीजोड प्रकल्प, मोठमोठ्या नद्या, गोदावरी नदी मराठवाड्यातून गेलेली आहे, पण परभणी जिल्ह्याच्या जवळपास अनेक गावातून ती गेलेली आहे. त्या नदीचं पाणी जिल्ह्यामध्ये कसं वितरित करता येईल, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुळा, मठा, प्रवरा, वारणा, कृष्णा, कोयरा नद्या आहेत, परंतु पाणलोट क्षेत्र त्यांनी जे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे, तसं मराठवाड्यात जर निर्माण झालं तर इथं रोजगार पण मिळेल आणि वेगवेगळे उद्योगधंदे उभे राहतील आणि इथली जी तरुणाई किंवा इथला युवक हा दुसऱ्या शहरामध्ये कामाला जाणार नाही. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात. शासनाकडे शेतकऱ्यांसाठी काय मागणी असेल? आता या प्रश्नावर शासनानं तलाठ्याच्या माध्यमातून किंवा जे त्यांचं प्रशासन मंडळ असतं, तहसीलदार, मंडळ अधिकारी या माध्यमातून त्यांनी पंचनामे वगैरे करून हे करतात. परंतु मदत काय करतात, हेक्टरी काहीतरी 7-8 हजार मदत करतात. आता याचा उत्पन्न खर्च जो कापसाला बियाणा म्हणजे पेरणीपासून तर या तोडणीपर्यंत किंवा सगळ्या गोष्टीसाठी जवळपास त्याला लाखाच्या जवळपास त्याला खर्च होतो आणि यांच्या 7-8 हजार रुपये मदतीमध्ये त्याचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही. म्हणून कमीत कमी सरकारने जी बियाणं किंवा खतं या ज्या गोष्टी असतील त्या कमीत कमी मोफत पुरवाव्यात. त्याचप्रमाणे जो काही त्याला लागलेला खर्च आहे, ठीक आहे, त्याला पीक त्याच्या हाती लागलं नसेल तरी जो उत्पन्न काढण्यासाठी लागलेला खर्च तो बघून त्याला नुकसान भरपाई द्यावी. केवळ आपलं 2,000 रुपये, 2,500 रुपये त्याला देऊन त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार शासनाने करू नये. आताच आपण ॲडव्होकेट विष्णू डोले यांच्याकडनं त्यांचा जीवन प्रवास कशा पद्धतीने ते घडले आणि कशा पद्धतीने ते आतापर्यंत त्यांचा जीवन प्रवास झाला